गुड मॉर्निंग. तर मी आहे ओंकार. ओके. आणि आज आपला डे 3 आहे, ज्यामध्ये आपण रोज एका बुकबद्दल छोटीशी इन्फॉर्मेशन बघतो किंवा त्याची कन्सेप्ट शेअर करतो. ओके. तर हे का तर माझ्याकडे आहे ते म्हणजेच काय तर 90 डेज चॅलेंज आहे, ज्यामध्ये मी रोज एका छोट्याशा बुकची कन्सेप्ट थ्योरी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ओके. मग आज आपण ज्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन किंवा एक कन्सेप्ट बघणार आहे, त्या बुकचं नाव आहे द ॲटॉमिक हॅबिट्स. ओके. ह्या व्हिडिओमध्ये ह्या ॲटॉमिक हॅबिट आपण बघणार आहे. ओके. तर मी खूप दिवस झालं ॲटॉमिक हॅबिट्स हे पुस्तक वाचतोय आणि बरीचशी पुस्तकं देखील वाचल्यात. मग ह्यामध्ये सांगितल्यात की एक छोटासा बदल की जो आपण कंटिन्युअसली ॲडॅप्टेशन करतो, त्यामुळे आपल्या आयुष्यात खूप सारे बदल होऊ शकतात. जसं की हा व्हिडिओ तुम्ही घेऊ शकताय, मग डे 1चा व्हिडिओ घेऊ शकताय, डे 3चा व्हिडिओ घेऊ शकताय. असा तुम्ही बघू शकता असं की काही सिमिलर चेंजेस असतील. मग यात थोडेफार सिमिलर चेंजेस असू शकतात. परंतु ज्या दिवशी मी ही सिरीज एंड करणार आहे, म्हणजेच काय तर आपल्या सिरीजचा 90वा डेज म्हणजे 90वा दिवस, मग यामध्ये खूप सारे चेंजेस झालेले असणार आहेत. त्यामध्ये खूप सारे चेंजेस असतात की ज्या की विजिबल चेंजेस असतात. ओके. आजच्या तुलनेत जसं की डे 1 आणि डे 3 यामध्ये थोडेसे इनविजिबल चेंजेस असू शकतात. पण ज्या वेळेला आपण हा व्हिडिओ थांबवू किंवा ही सिरीज एंड करू, त्यावेळेला आपल्याकडे भरपूरसे विजिबल चेंजेस असू शकतात. मग ह्यामधून काय आहे, तर ह्यामध्ये आपल्याला सांगितलं की ॲटॉमिक हॅबिट्स ही एक हॅबिट्स आहे की ज्यामध्ये आपण एखाद्या चांगल्या सवयीला अडॅप्ट करतो आणि ती सवय कंटिन्युअसली ठेवतो आहे. मग ज्यामधून आपल्याला लाँग टर्ममध्ये विजिबल ग्रोथ भेटते. पण जर शॉर्ट टर्म बघितलं तर त्यामध्ये जी ग्रोथ आहे ती इनविजिबल असते. आता ग्रोथ इनविजिबल म्हणजेच काय, तर ती गोष्ट आपल्याला तेवढी पुरेपूर इनफमध्ये दिसत नाही आहे. पण ज्यावेळेस आपण ही सिरीज थांबवू, तर त्यावेळेला आपण म्हणजेच कम्प्लिटली 90 दिवस झाल्यानंतर त्यावेळेला एक विजिबल चेंजेस खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसू लागते. आणि तीच कन्सेप्ट शेअर करत्या ही बुक. ओके. ह्या बुकचे जे लेखक आहेत ते आहेत जेम्स क्लेवर. हे या बुकचे लेखक आहेत. ओके. तर जेम्स क्लेवर हे खूप भारी लिखाण करतात आणि यांच्या लिखाणातून ते खरोखर स्पष्ट होते. ओके. हे जे पुस्तक आहे हे ज्या खरोखर कोट्यावधी प्रती विकल्या गेलेल्या आहेत आत्तापर्यंत तरी. ओके. तर ह्यातली एक छोटीशी कन्सेप्ट आपण बघणार आहोत, ती म्हणजेच आईस क्यूबची कन्सेप्ट आहे. ओके. ह्यामध्ये तुम्हाला इमॅजिन करायचं आहे की एक आईस क्यूब आहे आणि तो सजीव आहे. ओके. तो काय तर सजीव आहे, म्हणजे तो एक मुलगा असं आपण समजा. मग समजा की आईस क्यूब आहे. ओके. आणि तो एका खोलीत बसला आहे. मग सडनली आपण काय करतो, तो टेम्परेचर डायरेक्ट 0 पासून डायरेक्ट 35 सेल्सिअसपर्यंत वाढवतो. मग तो आईस क्यूब काय व्हिडिओ वितळायला चालू करेल आणि आईस क्यूब उठून त्या रूमच्या बाहेर जाऊ शकतो. कारण का आत्ता टेम्परेचर एकदम खूप प्रमाणात वाढलं आहे. तो आईस क्यूब वितळला तर म्हणजे तो संपून जाईल. हे आशेने तो काय करतो, आईस क्यूब उठून जाणार आहे. ओके. मग ही कन्सेप्ट आहे की डायरेक्ट बदल. ओके. तो आईस क्यूब उठून जाणार आहे. ओके. मग हा जो आहे तो फर्स्ट सिनॅरिओज आहे आपला. ओके. आता आपण बघणार आहे तो म्हणजेच काय तर सेकंड सिनॅरिओज. त्यामध्ये काय आहे, कंडिशन तीच आहे. आईस क्यूब आपल्या इथं रूममध्ये बसलेला आहे आणि आपण सिम्सली थोडं टेम्परेचर वाढवू लागतो. ओके. मग ह्यामध्ये काय आहे, तर पहिल्यांदा आईस क्यूब आहे तो 0 सेल्सिअसला आहे बसलेला. ओके. तर त्यानंतर 0 सेल्सिअसपासून 2 सेल्सिअस वरती तापमान जाते. मग त्यानंतर तरी पण काय नाही, आईस क्यूब ठीक आहे, फक्त 2 सेल्सिअस वाढले, अजून पण आपण राहू शकतो. मग त्या परत 2 सेल्सिअसपासून परत आणखीन 1 ते 3 सेल्सिअस वाढतात, म्हणजे टेम्परेचर बरोबर 3 सेल्सिअसला जातं. मग आईस क्यूबला वाटतं की फक्त 1 सेल्सिअस वाढले, एवढा काही डिफरन्स झालेला नाही आहे आणि पण अजून पण आईस क्यूब ठीक आहे. ओके. हे मेजरमेंट थोडं वाढत म्हणजे एक टप्पा करत 20 सेल्सिअसपर्यंत, म्हणजे एक सिनॅरिओ जातं की जिथं आईस क्यूबला एक 15 सेल्सिअसपर्यंत जातं. जिथं आपला आईस क्यूब्स आहे तो थोडासा म्हणतोय की आत्ताचं 14 डिग्री, आत्ताचं 14 सेल्सिअस होतं, आता फक्त 1 सेल्सिअस झालं, जिथं की 15 सेल्सिअस आहे. आणि काय होतं तर थोडं
आईस क्यूब मेल्ट व्हायला लागते 15 सेल्सिअसवरती. ओके. आणि 15 सेल्सिअसपासून जसं की 18, 16, 17 आणि 18 सेल्सिअसवरती गेल्यानंतर ना आईस क्यूब पूर्णपणे मेल्ट होऊ लागते. काय लागतं, पूर्णपणे मेल्ट झालेला असतो या. मग असं होतं का हो की हे चेंजेस जे त्याला आहेत ते झालेले आहेत ते दिसलं नाहीत. ओके. दिसलं नाहीत कारण का तो थोडं प्रमाणात चेंजेस करत गेला वातावरणात. मग त्यामुळे त्याला समजलं नाही की वातावरण किती चेंजेस झालेत आणि त्याला हे समजलं नाही की आधी 0 सेल्सिअसवरचं असणारं टेम्परेचर आता जवळजवळ 18 ते 20 सेल्सिअसपर्यंत आलेला आहे. मग हा जो एवढा मोठा जो फरक आहे, ओके, तो असा एकदम घडून आलेला नव्हता. मग तो काय आला तर थोडं चेंजेस आलता. मग ह्या ज्या चेंजेस असतात त्या पूर्णपणे इनविजिबलपणे होत असतात, जे की त्याला वाटत होते की प्रत्येकी 1 सेल्सिअसनं प्रत्येक तापमान वाढते, पण तसं होत नव्हतं. मग त्यामध्ये काय होत होतं तर प्रत्येकी 1 सेल्सिअसनं तापमान वाढत होतं. ते कुठूनपासून, ते शून्यापासून. मग शून्यापासून जर 25 सेल्सिअस किंवा 20 सेल्सिअसपर्यंत जर तापमान गेलं असेल तर त्याला इनफ वाटून तो बाहेर यायला पाहिजे होता. पण त्याला हे समजलं नाही कारण का छोटे चेंजेस जे होत गेल्यात त्यामध्ये तो पूर्ण मेल्ट होण्याची सगळी प्रक्रिया होत होता. आणि एकंदरीत असा क्षण आला की ज्यावरती जे सगळं झालेलं आहे ते सगळं त्याला दिसायला चालू झालं. म्हणजे आईस क्यूब मेल्ट झालं त्यावेळेस. ओके. म्हणजेच काय आहे तर आपल्या आयुष्यात खूप छोटे चेंजेस होत असतात. मग त्यामध्ये काही चेंजेस अशा असतात की ज्यांचा उपयोग असतो आणि ज्यांचं महत्त्व पण असतं, पण त्या इनविजिबल असतात एका क्षणापर्यंत आणि तो क्षण आला की त्या सगळ्या विजिबल व्हायला लागतात. ओके. तर थँक्यू. अजून एक छोटं जाताना एक उदाहरण देतो. ती म्हणजेच काय तर एक मूर्तिकाराची गोष्ट असते, आपण बघितलेलं असते. ओके. किंवा आणखीन कुठली तर गोष्ट किंवा अशी गोष्ट की ज्यामध्ये आपल्याला तो दगड जो आहे तो आपल्याला एक दगड फोडायचा आहे. ओके. आणि त्या दगडाला जवळजवळ फोडायला बरोबर किती तर एक 100 घाव लागणार आहेत. मग 100 घाव 99 घाव झाल्यानंतर 100रावा जेव्हा आपण घाव घालतो त्यावेळेस तो दगड फुटतो, बरोबर. मग तो दगड फुटताना फक्त 100रावा घाव जर घातला तर बाकीच्या 99 घावांचं सगळ्यात जास्त महत्त्व आहे ते एका घावापेक्षा. कारण का ते जर घाव नसते तर तो दगड विजिबलपणे फुटलाच नसता आपल्यासमोर. ओके. किंवा जे आपल्याला रिझल्ट भेटलं ते आपल्याला भेटलं नसतं. मग यामध्ये काय तर चेंजेस असे करा की जे इनविजिबल असतील आणि जे लॉंग टर्ममध्ये आल्यानंतर आपल्याला खूप मोठा विजिबल डिस्टन्स मिळतील. ओके. थँक्यू.